सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. घरगुती गॅस सिलेंडर सुद्धा थेट 500 रुपयांनी महागण्याची शक्यता वर्तवली जाते. सोमवारनंतर कोणत्याही क्षणी दरवाढीची शक्यता आहे. ही जर वाढ झाली तर सिलेंडरसाठी आपल्याला 1400 रुपये मोजावे लागणार आहेत. तेल कंपन्यांना होणारा तोटा भरून काढण्याचा सरकारचा मानस आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुद्धा वाढण्याची शक्यता पुन्हा एकदा वर्तवली जाते. वाढ जर झाली तर आपल्याला एका सिलेंडर मागे 1400 रुपये मोजावे लागतील. आणि आपण पाहतोय की मे महिन्यामध्येच गॅस सिलेंडर्सच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरबद्दल बोलूया. हा सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महाग झालेला आहे आणि त्याची किंमत आता जवळपास 3000 रुपयांवर पोहोचली आहे. तर 5 किलोच्या छोट्या सिलेंडर्सच्या किमतींमध्ये 261 रुपयांनी वाढ होऊन तो आता 810 रुपयांना मिळणार आहे. या वाढीमुळे हॉटेल रेस्टॉरंट व्यापाऱ्यांवर व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. मात्र तेल कंपन्यांनी असं सुद्धा स्पष्ट केलंय की पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरांमध्ये कोणतीही वाढ अजूनही झालेली नाही. सध्या सामान्य नागरिकांना परवडणारी ही स्कीम नाही आहे. माझे परवडणारे हे रेट नाहीत. पण आता जोपर्यंत रेट वाढत नाही तोपर्यंत लोक खात होती. रेट वाढल्यानंतर कोण ह्या हॉटेलमध्ये यायचं प्रमाण कमी होईल. ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे ते लोक हे सगळ्या सुविधा किंवा याचा लाभ घेऊ शकतील. पण ज्यांच्याकडे पैसाच कमतरता आहे, मध्यमवर्गीय लोकांना ही रेट वाढले किंवा महागाई झाली त्याच्यानंतर त्या गोष्टीमध्ये खूप काही काटकसरीनं आयुष्य पुढे जगावं लागेल. नक्कीच आपण जर हा चहा जर बघितला, हा जर चहा 20 रुपयाला किंवा 30 रुपयाला रेस्टॉरंटमध्ये मिळतो, पण त्याची किंमत जर 50 रुपये झाली तर अनेक जे सामान्य वर्गातले जे लोक आहेत त्यांना ह्याचा थेट फटका पडू शकतो. पण पाहायला गेलं तर सध्या तरी या रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहेत. अनेक लोक इथे जेवायला येतात, अनेक लोक इथे खायला येतात. कमर्शियल म्हणजे ते वाढवतीलच, पण शेवटी पे तर आम्हालाच करावं लागणार आहे. विद्यार्थी वगैरे बाहेर शिकतात तर त्यांना ऑफकोर्स बाहेर जेवावंच लागणार आहे आणि आहे तो रेट द्यावाच लागणार आहे. त्यामुळे याचा विचार व्हावा. 100% ते तर वाढवतीलच, कारण त्यांना जेवढा वरती प्लस होऊन भेटणार तर त्यांना कुठे ना कुठे त्यांना ऍडजस्ट करावं लागणार. पण ज्या हिशोबाने आता वॉरचा सिच्युएशन आहे, मे बी कमिंग 10 ते 15 डेजमध्ये वरती खाली प्राईस जे आहे जे खाली होऊ शकतो. मे बी थोडा 10 ते 15 दिवसात मग प्रॉपर होईल असा आम्ही आशा बाळगतो. आणि आपले जे सरकार आहे ते लवकरात लवकर काही नाही काही ते चांगलं डिसिजन घेईल हेच अपेक्षा आहे. कॅमेरा पर्सन सतीशसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई.